अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अत्यंत भावनिक आणि आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत जन्मजात मूकबधीर असलेल्या 4 वर्षांच्या बालिकेच्या कॉक्लिअर इम्प्लांटनंतर स्विच ऑन कार्यक्रम पार पडला। साऊंड प्रोसेसर सक्रिय करण्यात आल्यानंतर त्या चिमुरडीने आयुष्यात पहिल्यांदाच आवाज ऐकला। तिचा सकारात्मक प्रतिसाद पाहून उपस्थित डॉक्टर, अधिकारी आणि कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। सदर बालिका वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी रुग्णालयात उपचार करणे शक्य नव्हते। मात्र अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तिच्यावर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हा उपचार करण्यात आला। तज्ज्ञांच्या मते पुढील 2 वर्षे नियमित स्पीच थेरपी घेतल्यास ही बालिका इतर मुलांप्रमाणे बोलणे आणि ऐकणे सहज शिकू शकते। या यशस्वी उपचारामुळे एका चिमुरडीच्या आयुष्यात नव्या आशेचा आणि आनंदाचा आवाज घुमू लागला आहे। अतिशय इमोशनल असा हा क्षण आहे। सर्व मी जे डॉक्टर्स आहेत आपले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की या मुलीच्या माहिनूर या मुलीच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो काही एक प्रकारचा नवीन आयुष्यच तिला एक प्रकारे दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही जी मुलाची भूमिका निभावलेली आहे त्याच्यासाठी खरं तर अतिशय मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन। कालच आपण वर्ल्ड हिअरिंग डे 2026 आपला 3 मार्च आज आपण साजरा केला आणि हिअरिंग केअर फॉर एव्हरी चाइल्ड असं जे टॅगलाईन आपल्या या वर्ल्ड हिअरिंग डेची आपण ठेवली आहे, तर ती खऱ्या अर्थाने ती टॅगलाईन न ठेवता ते प्रत्यक्षात त्याचं जे रूपांतरण आहे ते आपल्या हॉस्पिटलनं केलेलं आहे। आणि ही जे काही कॉक्लिअर इम्प्लांट करण्यासाठी जे काही आपल्याला निधी लागला, जो काही जे आपल्याला इक्विपमेंट्स लागले ते आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो निधीचा जो सगळ्यात चांगला काही वापर होऊ शकतो तो एखाद्याला अशा पद्धतीचं जीवनदान देण्यासाठी होऊ शकतो। त्यामुळं त्याचा सुद्धा मला एक अभिमान आहे की निधीचा अत्यंत चांगला वापर इथं माहिनूर या मुलीचं आणि तिच्या पालकांचं सुद्धा खूप अभिनंदन करतो कि आज माहिनूरची ती खरी तर कोहिनूर झाली। आज उसको हियरिंग आवाज आई तो अभी वो कोहिनूर बनेगी, आपका नाम रोशन करेगी। इसीलिए मैं आपको शुभकामनाएं देता हूँ। और इसके साथ ही जे 2 आपले आणखी इनलाईन आहेत त्यांचं सुद्धा डॉक्टरांनी लवकर शेड्यूल करावं आणि इतरही जे काही अशा पद्धतीच्या नैसर्गिक असुविधेला ज्या बालकांना आपल्याला सामोरं जावं लागतं, मग आपण RDS के थ्रू पण अनेक कामं करत असतो, तर त्यांना सुद्धा आपण जास्तीत जास्त मदत करावी। जे काही आपल्याला याच्यासाठी आपल्याला अपग्रेडेशनसाठी जी मदत लागेल ती आपण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून करूया थोडे मी सांगतो। आणि सर्वांना सुद्धा आणखी एक जस्ट लिव्ह यू ऑल विथ दिस थॉट की आपल्याला हे असे काही मुवमेंट्स असतात जे आपल्याला आयुष्यामध्ये ग्रेटफुल राहण्यासाठी शिकवतात। ग्रेटफुल म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल आपण आभारी राहिलं पाहिजे। तर ह्या अशा गोष्टी की ज्या आपण ग्रँटेड घेतो, माझे हात व्यवस्थित चालतात, माझं डोळे व्यवस्थित मला दाखवतात जग, मला ऐकायला येते, मला पाय दिले देवाने, चांगलं चालतो, रनिंग करतो, असं म्हणजे सगळ्या गोष्टीबद्दल आपण ग्रँटेड घेतो। ते कधी ग्रँटेड न घेता जर आपण त्याला ग्रेटफुल राहिलं तेच एक खरी एक प्रकारची फिलिंग आहे असं मला वाटतं। त्यामुळं कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण क्रिप करत असतो, तक्रारी करत असतो, तर या बालकांकडून खरं तर आपण शिकलं पाहिजे की कुठल्याही गोष्टी तक्रारी न करता जे आहे ते ग्रेटफुल राहून आपण आपलं काम कसं पुढे नेऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। पुन्हा एकदा पूर्ण आपली ENT डॉक्टरांची टीम, आपले जे थेरपिस्ट आहेत ते डॉक्टर नरोटे, सर्वांचं त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो आणि त्यांच्या
पास बेटा वो घबरा गई तिचं आय ब्लिंकिंग किंवा चेहऱ्यावरती हेच आपण मॅपिंगमध्ये सेट करतो सर. थोडंसं चेक करण्यासाठी आपण करंट लेवल वाढवली पण आपण स्टेप बाय स्टेप जातो. ह्या लेवलपर्यंत आपण पुढच्या 2 वर्षांमध्ये पोहोचू शकतो सर. आता वी आर गुड, ऐकू येत आहे. येस सर.